आज आपण 5 मिनिटांमध्ये तांदळाच्या पिठापासून एकदम मस्त अशी घावणी बनवूया. एकदम झटपट आणि आपण रेग्युलर पिठापासूनच बनवले. तर इथे मी जे घरात भाकरीसाठी दळून आणले ते पीठ घेतले 1 वाटी. यामध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी टाकायचं 1 वाटीला, पण पाणी थोडं थोडं टाकायचं. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. जर मी 1 वाटी पीठ घेतलं तर 2 वाटे त्याला पाणी घालायचे. थोडं थोडं करून टाका म्हणजे गाठी होणार नाही तर पिठामध्ये. तर हे बघा पूर्ण 2 वाट्या आपण इथे पाणी वापरलेलं आहे. 2 वाट्या पाणी एकदम परफेक्ट आहे. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा. एकदम पातळ नाही, एकदम घट्टही नाही. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ आधी नाही टाकायचं, व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग मीठ टाकायचं. आता इकडे आपण तवा घेतला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला बघा. तर याला कांद्याच्या सहाय्याने आपण असं तेल लावून घेऊया. व्यवस्थित सर्व साईडला तेल लावायचे. कढीच्या साईडनी थोडंसं व्यवस्थित लावा तेल. त्यानंतर हे पीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि साईडनी पहिलं सुरुवात असं साईडनी टाकायचं, म्हणजे लास्टला तवा साईडनी लवकर गरम होत नाही, मध्ये लगेच गरम होतो ना, त्यामुळे अशा पद्धतीने फटाफट टाकून घ्यायची बघा. हे अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आणि 3 ते 4 सेकंद झाकायचं, जास्त वेळ नाही. ते बघा 3-4 सेकंद झाले की उलटून घ्यायचं. एकदम मस्त असं आपलं हे घावण तयार झालं आहे. पहिलं मी काढलं होतं, हे दुसरंवालं दाखवते तुम्हाला, कारण ते पहिलंवालं ना काढताना कॅमेरा बंद पडलेला, तर हे दुसरंवालं दाखवलं. एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये निघतात. एकदम मस्त सॉफ्ट अशी आपली घावणे तयार झाले. तर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट लुसलुशीत अशी 5 मिनिटात तयार होणार ही घावणी. तुम्हाला आवडली का माझी ही रेसिपी? आवडली असेल तर कमेंट करून सांगा. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. धन्यवाद.